अध्यक्ष महोदय, महामहिम महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चेसाठी मी या ठिकाणी उभी आहे। मी आपल्या राज्याच्या महामहिम राज्यपालांचे आभार मानते। मी आपल्या राज्याचे महायुतीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय दादा साहेब यांचे मनापासून मी अभिनंदन करते। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यात घर घर संविधान देशाच्या 75व्या वर्षानिमित्ताचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्याचे शासनाने ठरवले आहे। यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये या उपक्रमात समाविष्ट करून विद्यार्थी व नागरिकांमध्ये भारतीय राज्यघटनेबाबत तसेच त्यांचे घटनात्मक हक्क व मूलभूत कर्तृत्वे याबाबत जागरूकता निर्माण होत आहे, त्याबद्दल मी महायुती शासनाचे आभार मानते। अध्यक्ष महोदय, आपल्या महायुतीच्या शासनाने राज्यामध्ये शेतीकरता सौर ऊर्जा पंपाद्वारे पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता मागेल त्याला सौर पंप योजना ही योजना राबवण्यात येत आहे। कामाची गती वाढवावी, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेची अडचण बऱ्याच प्रमाणात दूर होईल, त्याबद्दल आभार मानते। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री कुसुम योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू झाल्याने कृषी पंपाचा जास्त वापर करता येतो। आपल्या महायुतीच्या शासनाने कृषी पंप वीज बिल देखील माफ केलेले आहे। अध्यक्ष महोदय, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत गाळ शेतात वापर करून शेतीचे उत्पन्न वाढीस मदत होते। पाणलोट यात्रा ही सुरू असून कृषी विभागामार्फत सुरू झालेली आहे। माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे सपाटीकरण या योजनेच्या माध्यमातून करता येणे शक्य होत आहे, त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे। अटल भूजल योजना, लोक सहभागातून शाश्वत भूजल यासारखे उपक्रम राबवून शेतकऱ्यांना शेतजमीन जास्तीत जास्त लघु सिंचनाखाली आणले। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यात परळी आणि पुणे जिल्ह्यात बारामती अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यात परळी आणि पुणे जिल्ह्यात बारामती येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासोबतच माझ्या धुळे जिल्ह्यातही पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा अशी शासनास मी विनंती करते। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत माझ्या ग्रामीण भागातील गोरगरिबांना आणि मजुरांना पक्की घरांचा लाभ मिळालेला आहे। प्रधानमंत्री आवास योजना पहिला टप्पा पूर्णत्वास आला असून दुसरा टप्पा ग्रामीण हा देखील मागील काही आठवड्यातच सुरू करण्यात आलेला आहे। माझी विनंती आहे की मागील 2022 पर्यंत सुरू असलेली शबरी घरकुल योजना आता सध्या बंद करण्यात आलेली आहे, ती पुन्हा सुरू करण्यात यावी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी आर्थिक सहाय्य आता 3,50,000 तरी मिळावे असं मी शासनास विनंती करते। अध्यक्ष महोदय, आपल्या महायुतीच्या शासनाने महिलांचे सशक्तीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी महिलांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक बळ देण्याचे सहकार्य केलेले आहे आणि प्रयत्नही केले आहेत। नमो ड्रोन दीदी या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत महिला बचत गटांना कृषीसाठी ड्रोन वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लखपती दीदी हा उपक्रम राबवून महिलांचे आर्थिक बळ उंचावले आणि महिला सक्षम होत आहेत। माझी शासनास विनंती आहे, उमेद महिला बचत गट किंवा इतर महिला बचत गट यांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळेल अशा योजना पुन्हा आणाव्यात। अध्यक्ष महोदय, आपल्या महायुतीच्या शासनाने अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना शिकवणीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करते। राहण्यासाठी वसतिगृहाची संख्या वाढवावी